नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही अजून 11th ऍडमिशनचा फॉर्म भरला नसेल किंवा पार्ट 1 भरून पण पेमेंट केले नसेल किंवा पार्ट 1 लॉक केले नसेल किंवा पार्ट 1 लॉक केले पण पार्ट 2 मध्ये स्ट्रीम सिलेक्ट केली नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल। मित्रांनो, FYJC ऍडमिशनची पहिली मुदत 13 मे पर्यंत होती आणि आता ती डेट संपलेली आहे, पण काळजी करू नका कारण पोर्टल पुन्हा एकदा ओपन होणार आहे। म्हणून ज्या विद्यार्थ्याचे काम अपूर्ण राहिले आहे त्यांनी या कालावधीत लगेच प्रोसेस कंप्लीट करायची आहे। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये कोणताही ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे। त्यानंतर जिकडे वेबसाईट लिहिली जाते तिकडे तुम्हाला टाईप करायचं आहे 11th ऍडमिशन आणि सर्च करायचं आहे। जसं तुम्ही 11th ऍडमिशन लिहून सर्च कराल तर सगळ्यात वरती तुम्हाला वेबसाईट दिसेल FYJC ची। त्यानंतर खालती बघा इथे सेल्फ डिक्लेरेशन ऑप्शन आहे आणि तिसरा आहे ऍडमिशन शेड्यूल। नंतर लॉग इन, लोगो 1, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अशा प्रकारे तुम्हाला लिस्ट दिसेल। तर यामध्ये तुम्हाला बघा ऍडमिशन शेड्यूल वरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही ऍडमिशन शेड्यूल वरती क्लिक करता तर तुम्हाला इकडे लिहिलेलं आहे ऍडमिशन शेड्यूल राऊंड 0 टू राऊंड 1 यावरती पुन्हा क्लिक करायचं आहे। इथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला एक 3 पानांची PDF पाहायला मिळेल। तर या PDF ला थोडं मी तुम्हाला मोठं करून दाखवतो। तर बघा हा PDF चा पहिला पेज आहे। या 3 पानाच्या PDF ला स्क्रोल करून डायरेक्टली तुम्हाला तिसऱ्या पेज वरती यायचं आहे। स्क्रोल करून तुम्ही तिसऱ्या पेज वरती आले, इथे तुम्हाला काय लिहिलेलं दिसेल, कॅप प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण बाबी। आता इथे तुम्ही बघू शकता नवीन विद्यार्थ्याची नोंदणी आणि भाग 1 मधील बदल, विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज भाग 2 भरणे। आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच केले नव्हते तर ते इकडे नवीन नोंदणी करू शकतात आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केले होते, काही चुका केल्या होत्या पार्ट 1 मध्ये, ते इथे पार्ट 1 मधील बदल करू शकतात म्हणजे त्यांनी केलेल्या चुका सुधरवू शकतात। त्यानंतर पार्ट 2 भरायचं ऑप्शन सुद्धा सुरू केलं जाणार आहे आणि इकडे बघा कालावधीमध्ये तुम्हाला तारीख दिसते आहे। तर हे सर्व होणार कधी आहे, 21 मे 2026 सकाळी 8 वाजता ते 22 मे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला नवीन नोंदणी सुद्धा करता येणार आहे। त्यानंतर पार्ट 1 मध्ये काही तुमच्याकडून सुटलं असेल, जसं की मी सुरुवातीला सांगितलं, ते सुद्धा करता येणार आहे। आणि पार्ट 2 मध्ये सुरुवातीला आपण फक्त स्ट्रीम निवडल्या होत्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, आता तुम्हाला ते कंप्लीट करता येणार आहे म्हणजे तुम्ही तुमचे कॉलेजही निवडू शकता। इथे बघा खाली दिलेलं आहे विद्यार्थी किमान 1 ते जास्तीत जास्त 10 कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरणे म्हणजे तुम्ही 1 ते 10 कॉलेज निवडू शकता। त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता अलॉटमेंट प्रोसेस 23 मे 2026 ते 26 मे 2026 अलॉटमेंट प्रोसेस असणार आहे। त्यानंतर खालती इकडे पाहू शकता 26 मे ते 28 मे या कालावधीमध्ये तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन यावरती क्लिक करून फॉर्म पुढे प्रोसेस करायचा आहे। त्यानंतर इकडे दिलेले आहे कागदपत्र पडताळणीसाठी वाटप केलेल्या महाविद्यालयात उपस्थित राहणे आणि विहित शुल्क भरणे इत्यादी। विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे म्हणजे तुम्ही जे काही कॉलेज निवडलेलं असेल, ज्या कॉलेजमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं असेल त्या कॉलेजमध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ऍडमिशन करून घ्यायचं आहे। त्याचा कालावधी आहे 26 मे ते 28 मे। आता हे सर्व झाल्याच्या नंतर रिक्त जागा प्रदर्शित करणे म्हणजे जे काही कॉलेजेस असतील, सर्व ऍडमिशन झाल्यानंतर ज्या पेंडिंग म्हणजे ज्या रिक्त जागा आहेत म्हणजे अजून किती सीट्स अवेलेबल आहेत विद्यार्थ्यांसाठी, ते त्यांना 29 मे 2026 ला डिक्लेअर करायचं आहे। प्रदर्शित करणे म्हणजे ते डिक्लेअर करणार आहेत। त्यानंतर दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे आणि दुसरी फेरी, आता ही होती पहिली फेरी, आता दुसरी फेरी जी आहे ती 30 मे 2026 या दिवशी दुसरी फेरी डिक्लेअर केली जाणार आहे। तर अशा प्रकारे आपण ही PDF रीड केलेली आहे। आता पुन्हा आपण इथे वेबसाईट वरती येऊया। इथे बघा होम वरती क्लिक केल्यानंतर इथे पहा FAQ चं एक ऑप्शन आहे। यामध्ये जेव्हा तुम्ही क्लिक करता तर इथे वेगवेगळे प्रश्न, आता इथे बघा सगळ्यात वर दिलेला आहे वारंवार विचारले जाणारे प्रश्न, या प्रश्नांमध्ये सुद्धा तुमचे काही डाऊट्स क्लिअर होतील। तर इथे जसे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नावरती इथे जसं तुम्ही क्लिक करता तेव्हा तो प्रश्न ओपन होऊन जातो। जसे की यामध्ये तुम्ही 12वा प्रश्न घेऊ शकता, प्रवेशासाठी किती फेऱ्या घेतल्या जातात। तुम्ही जसं यावरती क्लिक कराल
तर बघा हा प्रश्न ओपन होऊन गेला. त्याचं उत्तर आहे 3 नियमित फेऱ्या व त्यानंतर 4थी सर्वांसाठी खुली फेरी आणि 5वी मुलींकरता विशेष फेरी. तर हे त्याचं उत्तर आहे. त्याचप्रमाणे तुम्ही स्क्रोल करून जेव्हा खाली येता सर्वात खालती, तर इकडे बघा एक प्रश्न आहे 47वा प्रश्न. 47वा प्रश्न काय, इयत्ता 11वी प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे, मग नवीन विद्यार्थ्याला अर्ज कसा करता येईल. तर याचं उत्तर बघा काय, इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा स्टुडंट रजिस्ट्रेशन पार्ट 1, पार्ट 2 असा कोणताही फॉर्म भरणे बाकी असेल तर त्या विद्यार्थ्याला विद्यमान प्रवेश फेरी संपल्यानंतर त्या पुढील प्रवेश फेरीच्या सुरुवातीस अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होईल. यावेळी नवीन विद्यार्थी सुद्धा अर्ज भरून सिस्टममध्ये येऊ शकतील. अर्ज भरण्याच्या मदतीबाबत कालावधी समजून घेण्यासाठी प्रत्येक फेरीचे वेळापत्रक काळजीपूर्वक पाहावे व समजून घ्यावे. तर आता यामध्ये काय दिलेलं आहे, विद्यमान प्रवेश फेरी संपल्यानंतर पुढील प्रवेश फेरीच्या सुरुवातीस. आता जसं की आपण सुरुवातीला पाहिलं होतं, पुन्हा एकदा दाखवतो बघा. इकडे 11th ऍडमिशन आपण पुन्हा सर्च केलं आणि इथे ऍडमिशन शेड्यूल वरती आलो. आता तिथे काय दिलेलं, विद्यमान फेरी संपल्यानंतर जी दुसरी फेरीची सुरुवात होईल. आता इथे विद्यमान फेरी संपती केव्हा आहे, तर इकडे तुम्ही पाहू शकता विद्यमान फेरी जी आता चालू आहे ती 20 मे 2026 ला संपते आहे आणि फर्स्ट राऊंड होणार आहे. म्हणजे जी फेरी स्टार्ट होणार आहे ती 21 पासून स्टार्ट होणार आहे. म्हणून इथे बघा ऍडमिशनचा ऑप्शन आलेला आहे, विद्यार्थ्याची नवीन नोंदणी. जेव्हा ही फेरी सुद्धा संपेल तेव्हा पुन्हा अशीच एक तारीख देण्यात येईल आणि त्यावेळेस सुद्धा नवीन विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणी म्हणजे त्यांचे रजिस्ट्रेशन करता येतील. तर ही होती संपूर्ण माहिती. तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर कोणाचे काही राहिले असेल तर काळजी करू नका, तुम्ही तुमचे ऍडमिशन प्रॉपर करू शकता. तोपर्यंत तुम्ही तुमच्या शाळेला भेट द्या. तुमचा रिझल्ट जर आला असेल तर 10वीचा रिझल्ट घ्या, शाळा सोडल्याचा दाखला काढून घ्या. कोणाकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही तर ते बनवून घ्या, कोणाकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर ते बनवून घ्या. तुमच्याकडे हा वेळ आहे, या वेळेमध्ये जे महत्वाचे कागदपत्र आहेत ते पटापट तुम्ही बनवू शकता. तर जे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स असतील जसे की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, डोमासाईल सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात हे सर्व या गॅप असलेल्या कालावधीमध्ये तुम्ही बनवून घ्या. म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन करते वेळेस काही इश्यू होणार नाही. तर ही होती FYJC ऍडमिशन रिलेटेड माहिती आवडल्यास कृपया व्हिडिओला एक लाईक करा. ही माहिती तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.